पावसानं दडी मारल्यानं संपूर्ण जून महिना कोरडा गेला होता. पेरण्या खोळंबल्यानं शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. अखेर जुलै उजाडताच पावसानं दमदार सुरुवात केली. मुसळधार पावसामुळं राधानगरी, दूधगंगा, तुळशी आणि धामणी या प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामासाठी तसंच पुढील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीनं आशादायक चित्र निर्माण झालंय. मात्र आज दुपारनंतर तालुक्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्यानं जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राधानगरी धरणात सुमारे 52.33%, तुळशी धरणात 50.27%, दूधगंगा धरणात 22.77%, तर धामणी धरणात 33.57% उपयुक्त जलसाठ्याची नोंद झाली आहे. दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्यानं ग्रामीण आणि शहरी जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येऊ लागले. पर्यटन स्थळांवरही निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे.